विलासभाऊ गुळे आहे, आमचे अशोकरावजी भेंडाळे साहेब आहे, म्हणजे आपले महाबळजी विष्णुभाऊ रामजीवार आहे. या सर्व वारकरी संप्रदायातल्या सेवकांना घेऊन आम्ही तालुक्यात छोटासा प्रचार केला आणि त्या प्रचाराचं फलित असं झालं की आम्हाला अपेक्षित नसणारे 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी वारीत सहभागी झाले. मोठ्या उत्स्फूर्तपणे, मोठ्या आनंदानं, अत्यंत शिस्तीमध्ये, अत्यंत आनंदामध्ये भजनात मग्न होऊन सगळ्यांनी या वारीचा लाभ घेतला. ते पाहता मध्ये आयोजक मंडळ स्थापण्यात आलं. पांढरवडा शहरातील वेगवेगळ्या समाजाच्या बैठका झाल्या. युवा टायगर फोर्सच्या माध्यमातून, जगदंबा संस्थांच्या माध्यमातून गोपालकृष्ण मंदिर असो, श्रीराम मंदिर देवस्थान असो, नवसाचा मारुती असो, केळापूरचं जगदंबा संस्थांचे विश्वस्त लोक असो, या आमच्या टीम सोबत जे युवा टायगर फोर्सची टीम मदनभाऊ जुडियार यांच्या नेतृत्वात या केळापूर तालुक्यात अनेक सामाजिक विषयावर काम करत आहे. मागच्या 10 वर्षापासून त्या टीममध्ये काम करणारे संजय भाऊ झोटिंग आहेत, अंकितराव नायकाम आहे, संजय भाऊ अवधारे आहे, असे एक नाही अनेक लोक आहेत. आनंदभाऊ वैद्य आहे, मनोज भाऊ भोयर आहे, प्रेम चव्हाण आहे. त्यासोबतच गुरुदेव सेवा मंडळाची आमची मंडळी गोडे साहेबांच्या नेतृत्वातली हे लोक, या सगळ्यांनी यावर्षी पुन्हा प्रयत्न केला आणि आपण यावर्षी वारीला मोठा स्वरूप देऊ म्हणून सांगितलं. तर ही वारी आयोजित करत असताना जवळपास अंकित भाऊ नैतामच्या नेतृत्वामध्ये संजय भाऊ झोटे, गणेश भाऊ बोरकुटे, सागर व्यास, संजय अवधार्य, आमचे सतीश भाऊ जाधव या लोकांनी जवळपास 120 गावात केळापूर हरिचंद्र तालुक्यातल्या गावात संपर्क करून परभणी कसं बोलकं कॉम्प्लेक्स पत्रक त्या ठिकाणी घरोघरी पोहोचवलं. प्रत्येक गावातल्या भजनी मंडळाशी संपर्क केला. आज जवळपास 36 गावातल्या दिंड्या यामध्ये अत्यंत आनंदानं, उत्साहानं सहभागी झाले. हेच आपल्या वारीचं फलित आहे. कोणालाही पैसे देऊन आणायचं काम पडलं नाही. जे आपल्याला सुख समाधान, जे आपल्याला भक्तिभाव पंढरपूरच्या वारीत मिळत होतो, आज केळापूरच्या वारीत आपल्याला या युवा टायगर फोर्सच्या टीमच्या माध्यमातून मिळाला. त्याला साथ मिळाली जगदंबा संस्थांची आणि पांढरवडा शहरातल्या अनेक देवस्थानांची. यामुळे ही वारी या ठिकाणी सफल होऊ शकते. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आला, उत्साहात आला, आनंदात आला. आम्ही महिलांना आवाहन केलं की आपण लाल आणि हिरव्या साडीचा एक पोशाख धारण करून यावा, डोक्यावरती तुळशीचं वृंदावन द्यावं, गळ्यामध्ये टाळा मुरुंग असावे आणि माणसांसाठी आम्ही पांढरा गणवेश दिला. तुमच्याकडे असेल तर पांढरा शर्ट पॅन्ट घाला, पांढरा शर्ट बंगाली कुर्ता घाला, पांढरा शर्ट धोतर घाला, बंगाली हे ज्याला ज्याला शक्य झालं त्यांनी केलं. अनेक दानशूर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. इथे डोक्यावर आम्ही आज पाणी टोपी प्रदान केली आहे विठ्ठलाची. जय जय राम बोलकर लिहिलेला आहे. त्याला आम्हाला आपले मिळाले, झेंडे मिळाले. असं एक नाही अनेक सहकार्य. येताना वारीमध्ये अनेक लोकांनी पाहिलं की आषाढी एकादशीचा उपवास आहे, निरंकार असतो. अनेक ठिकाणी लोकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, चहाची व्यवस्था केली, फळं दिले, केळं दिले, उपवासाचा चुडा दिला, भगर दिली, खिचडी दिली, साबुदाण्याचा उसळ दिला. हा सगळ्यांचा सेवाभाव होता आणि या सेवाभावातूनच आजची ही वारी या ठिकाणी सफल झाली. आता आम्हाला असं वाटतं युवा टायगर फोर्सला मदनभाऊ जुडियार आहे, आमचे अंकितभाऊ नैताम आहे, संजय अवधारे आहे, संजय भाऊ झोटिंग आहे, गणेशभाऊ बोरकुटे आहे आणि आम्हाला सहकार्य करणारे जगदंबा संस्थान आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी आम्हाला ही वारी काढत आता पुन्हा तुम्हाला निमंत्रण द्यायची गरज पडली पाहिजे नाही. तर हे समजा, हे लक्षात ठेवा की पुढची आषाढी एकादशी म्हणजे आता या वारीच्या वेळेस आम्ही जवळपास 1 महिन्यापासून आपल्या तालुक्यात फिरलो. आता पुढच्या वेळेस वारीच्या वेळेस आम्ही तुमच्या गावात येणार नाही, तर तुम्हीच लोकांनी स्वयंस्फूर्तपणे आपल्या गावातील भजनी मंडळ, आपल्या गावातील युवा तरुण मंडळ, गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, महिला मंडळांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि अशीच वारी 10,000च्या वरची, 15,000च्या वरची वारकऱ्यांची वारी या ठिकाणी आपण सफल करायला अशा प्रकारचे आपल्याला हात जोडून अशी विनंती करतो, विनवणी करतो की विठ्ठलाच्या या नामस्मरणामध्ये, विठ्ठलाच्या सेवेत आपण स्वयंस्फूर्तपणे दाखल व्हावं आणि विठ्ठलाचा सेवेचा लाभ घ्यावा, विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त करावा अशी आपल्या सर्वांना आम्ही युवा टायगर फोर्सच्या वतीनं विनंती करतो. जगदंबा संस्थांच्या वतीनं
विनंती करतो. आणि आम्हाला ही वारी आयोजित करत असताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्व सहकारी आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि पुढच्या वर्षी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या वारीत या, विठ्ठलाच्या नामस्मरण करा, विठ्ठलाच्या नामाचा गजर करा. आणि जे आपण पंढरपूरला जाऊन करू शकत नाही, जे जे लोक आपल्या नावाचे पंढरपूरला गेले आहेत त्यांचे नाव आमच्याकडे, आम्ही त्यांचा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सत्कार करू, यथोचित सत्कार करू. जे लोक दिल्लीला चालले आहे 5 वर्षापासून 10 वर्षापासून, तशांची नावं तुम्ही आमच्याकडे द्या किंवा काही पोस्ट करेल, आम्ही कुठे त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्काराचाही आम्ही आयोजन करू. अशा प्रकारच्या आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या विठ्ठलाच्या वारीत आपण जे सगळेजण आलात, वारकरी म्हणून सहभागी झालात, महादेव घाट, राम मंदिर, मेन चौक पूर्ण करत आपण केळापूरला पोहोचलो. जाताना आलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी हिरा इंग्लिश मिडियम स्कूल, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल, पांढरगोळा पब्लिक स्कूल, ज्या ज्या शाळांनी आपापल्या बसची व्यवस्था आपल्या सर्वांना पांढरगोळा येथे सुखरूप पोहोचण्यासाठी केलेली आहे. तर पांढरगोळ्याला जाण्यासाठी आपण खालच्या बाजूला मंदिराच्या पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस उभ्या आहेत, त्या ठिकाणी आपण त्या बसचा लाभ घ्यावा आणि सुखरूप आपल्या घरी पोहोचावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. सोबतच जगदंबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आहे, महाप्रसादाची व्यवस्था केली आहे, त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा. व्यवस्था आमचे मनोज भाऊ भोयर, आनंदजी वैद्य आणि त्यांची जी टीम आहे वाहतूक व्यवस्था समिती त्यांच्याकडे केलेली आहे. आम्ही त्यांनाही विनंती करतो की वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आता वाहतूक समितीची आहे. तरी मनोज भाऊ भोयर, आनंदजी वैद्य आपण आपल्या समितीला घेऊन पुढील कार्य आपण चोखपणे पार पाडावं अशी आपल्याला विनंती आहे. खेळावर आणण्यामध्ये वाहतुकीची व्यवस्था अडचण येऊ नये म्हणून पांढरगोळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री लहूजी तावरे साहेब आणि त्यांचे सर्व पोलीस बांधव, आमच्या पोलीस महिला माऊली भगिनी, आम्ही त्यांचाही मोठ्या प्रमाणात आभार मानतो. त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून वाहतुकीची अडचण न होता आम्हा वारकऱ्यांना इथं येऊन सुखरूप पोहोचण्याची व्यवस्था करून दिली. त्याबद्दल आम्ही आयोजकांतर्फे त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. आणि विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की पोलिसांचा जो त्रास झाला असेल त्याबद्दल आम्ही आमच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी.